नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आता या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व बहिणींना दिलासा मिळाला आहे. फायनली तुम्हाला दिवाळीनिमित्त भाऊबीजची ओवाळणी या ठिकाणी मिळणार आहे आणि रक्कम खूप मोठी आहे. त्यामुळे सर्व बहिणींना खूप मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही बघितलं तर रक्कमसुद्धा या ठिकाणी खूप मोठी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे. कारण की सरकारने सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. तर सर्व बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे. दिवाळीनिमित्त तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट दिले जात आहे, बोनस हप्ता ठिकाणी मिळणार आहे. त्याविषयी सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींनी KYC केली आहे अशाच बहिणींना हे बोनस मिळणार आहे. ज्या बहिणींची KYC झाली आहे अशाच बहिणींना भाऊबीजची ओवाळणी मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली आहे की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. तुमची KYC सुद्धा आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. आता संपूर्ण माहिती बघण्यासाठी सर्वात अगोदर सर्व बहिणींनी एक काम करा, या व्हिडिओ लाईक करून द्या. पटापट सर्व बहिणींनी एक काम करा, व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट मिळत असतात. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. एकही बहिणी चुकता कामा नये, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. पण त्या अगोदर तुमचे शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे की भाऊबीजची ओवाळणी म्हणून त्यांना किती रक्कम मिळत आहे. म्हणून त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींना, आपण या ठिकाणी आलो आहे प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. अपडेट अशी आहे, दिवाळी स्पेशल अपडेट आहे. बघा दिवाळी निमित्ताने ही स्पेशल अपडेट आलेली आहे. बहिणींसाठी थेट 5,500 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे. आकडा मोठा आहे, मी तुम्हाला सांगितलं होता. तर दिवाळी स्पेशल अपडेट आहे, बहिणींसाठी 5,500 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. आता बघावं लागणार आहे की 5,500 रुपये मिळतात की रक्कम कमी मिळते ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आता बघा, भाऊबीजच्या शुभ अवसरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामधील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ही आनंदाची बातमी खूप महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत दिवाळीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,500 रुपये या ठिकाणी ओवाळणी म्हणून जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. रक्कम तुम्ही बघू शकता, 5,500 रुपये या ठिकाणी ओवाळणी म्हणून जमा होणार आहे अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे. कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला ही ओवाळणी हवी की नाही. जर का तुम्हाला 5,500 रुपये ओवाळणी हवं असेल तर कमेंट करून सांगा की हो सर आम्हाला एवढी रक्कम हवी आहे. आणि जर का तुमची इच्छा असेल की आम्हाला फक्त 1,500 रुपये द्या, तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. कारण की अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे. पटापट या अपडेटसाठी सर्व बहिणींनी लाईक करा. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बहिणींनो, तुम्हाला या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात अगोदर सर्वात लेटेस्ट माहिती या चॅनलवरती मिळत असते. 100% ऑथेंटिक पुराव्यासहित तुम्हाला माहिती फक्त प्रवीण अरे ह्या एकमेव चॅनलवर मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, दिवाळीनिमित्त आपण सर्व बहिणींना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहे. पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त माझ्याकडनं महाराष्ट्रामधील सर्व तमाम लाडक्या बहिणींना व त्यांच्या परिवाराला दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि या ठिकाणी समृद्धीची जावो हीच या ठिकाणी आपण प्रार्थना करणार आहोत. आता बघा, या योजनेचा जो काही मुख्य उद्देश आहे तो राज्यामधील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा सणांचा आनंद या ठिकाणी वाढवणे आणि सामाजिक तुम्ही जर बघितलं समरसतेला या ठिकाणी बळकटी देणे हा त्यामागचा हेतू आहे. आता बघा, 5,500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो कसा मिळणार आहे त्याची माहिती आपण आता बघूया. तर बघा बहिणींनो, 5,500 रुपयांचा लाभ आता कसा मिळणार त्याची माहिती बघा. योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम फक्त पात्र महिलांनाच दिली जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या पात्र बहिणी असतील त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे. ज्या पात्र बहिणी असतील त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे आणि ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना ही रक्कम मिळणार आहे.
तर कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर कमेंट करून सांगायचं आहे की हो सर माझी KYC झालेली आहे, मग तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा, नाही सर माझी KYC झाली नाही आहे, तुमची KYCसुद्धा आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हालासुद्धा हा लाभ मिळाला पाहिजे. कारण की प्रत्येक बहिणीला ही रक्कम मिळाली पाहिजे, हा माझा हेतू आहे. म्हणून जर का तुमची KYC बाकी असेल तर तुमची KYCसुद्धा आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून सांगा की हो सर माझी KYC बाकी आहे आणि हो सर माझी KYC झालेली नाही आहे. बाकी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. फक्त एक काम तुम्हाला करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती सर्व मदत फ्रीमध्ये केली जात असते आणि ऑथेंटिक माहिती पुराव्यासाठी दिली जात असते. तर बघा, पात्रता निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी 2 महत्त्वाच्या अटी या ठिकाणी ठरवल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सर्व जे काही हप्ते ते नियमित जमा केले जाणार ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यामध्ये बघा, पहिलं महत्त्वाचा जो काही हप्ता आहे तो आहे ज्या बहिणींनी जून 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये योजनेचे सर्व हप्ते म्हणजेच काय सर्व 15 हप्ते नियमित जमा केले आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या बहिणींनी जून 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये योजनेचे सर्व 15 हप्ते नियमित जमा केले आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. आता कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला 15 हप्ते मिळाले की नाही. जर का तुम्हाला 15 हप्ते मिळाले असतील तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. पुढे बघा, हप्त्यांमध्ये कोणताही खंड पडू नये, नाहीतर ओवाळणीची पात्रता रद्द होणार आहे. हप्त्यामध्ये कोणतीही खंडता नाही आहे, कारण की प्रत्येक बहिणींना 1500 रुपये मिळाले. म्हणजेच टोटल जर तुम्ही बघितलं तर 15 हप्ते त्यांना जमा झालेले आहे. तर कमेंट करून सांगा बरं तुम्हाला 15 हप्ते मिळाले की नाही. जर का 15 हप्ते मिळाले नसतील, तुम्हाला 14 मिळाले असतील किंवा तुम्हाला 13 मिळाले असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही या ठिकाणी अपात्र झाला असाल किंवा तुम्हाला हप्तेच मिळाले नाही. मग तुम्ही या ठिकाणी रद्द झाला असेल तुमचं फॉर्म, त्यामुळे तुम्हाला हप्ते मिळाले नाही. मग तुम्हाला ही ओवाळणीसुद्धा मिळणार नाही आहे. तर कमेंट करून सांगा तुम्हाला 15 हप्ते आले की नाही. ज्या बहिणींना 15 हप्ते आले असेल त्याच बहिणींना ही ओवाळणीसुद्धा मिळणार आहे. पुढे बघा, KYC व बँक लिंकिंग पूर्ण, म्हणजेच तुमची KYC असणं गरजेचं आहे, बँक लिंक असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे. नंतर बघा, बहिणींची KYC पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यांचे बँक खाते लिंक झाले असावे, अर्ज होल्डर नसावा, अन्यथा लाभ मिळणार नाही आहे. आणि ह्याप्रमाणे या योजनेअंतर्गत फक्त योग्य पात्रता असलेल्या बहिणींच्याच खात्यामध्ये 5500 रुपये जमा केले जातील. रक्कम जमा होण्याचे हप्ते कसे आहेत तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार रक्कम 3 हप्त्यांमध्ये जमा होणार आहे. आता बघा कशा प्रकारे, तर ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हप्ता, दिवाळीपूर्वी बहिणींना आगाऊ रक्कम मिळणार आहे. नंतर दिवाळी बोनस ओवाळणी मुख्य दिवाळीच्या सणांच्या दिवशी किंवा अतिरिक्त तुम्हाला ठिकाणी हा लाभ मिळणार आहे. आणि नोव्हेंबर हप्ता योजनेचा शेवटचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. यामुळे बहिणींना एकूण 5500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो होणार आहे, ज्यामुळे सण अधिक आनंददायी होणार आहे. तुम्हाला हे कळालं असेल की 5500 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय मिळणार आहे, ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हप्ता तुम्हाला मिळणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता, ठीक आहे, हे तुम्हाला दिवाळीपूर्वी मिळणार आहे. नंतर दिवाळी बोनस ओवाळणी म्हणून तुम्हाला मुख्य दिवाळीच्या सणांच्या दिवशी अतिरिक्त लाभ मिळणार आहे. आणि नोव्हेंबर हप्ता तुम्हाला योजनेच्या शेवटचा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे. आता योजनेचा उद्देश काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी असून यामध्ये महिलांना नियमित लाभ मिळणे आणि त्यांचा सण साजरा करण्याची सोय करणे यावर भर दिला जातो आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला आर्थिक सहाय्य मिळते, ज्यामुळे ती आपल्या कुटुंबासाठी सणांचा खर्च सहज करू शकते, असा ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, यासाठी पात्रता आणि आवश्यक अटी काय, तर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. यामध्ये पहिली महत्त्वाची अट आहे की बहिणीने सर्व 15 हप्ते नियमित जमा केले असणे, म्हणजेच बहिणीला प्रत्येक हप्ता हा आलेला असावा, 15 हप्ते तुम्हाला मिळाले असावे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. KYC पूर्ण असणं आवश्यक आहे. नंतर बँक खाते लिंक केलेले असणं आवश्यक आहे आणि अर्ज होल्डर नसणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांनी जर तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी ह्या योजनेच्या अटी ठरवून महिलांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळता येईल. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आदित्य ठाकरे या ठिकाणी टायपिंगमध्ये मिस्टेक झाली, त्यामुळे तुम्हाला हे पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. आता मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. या ठिकाणी काय झालं आहे, आदित्य ठाकरे. तर एवढी चूक तुम्ही समजू शकता. ठीक आहे. आता बघा, महिलांसाठी सणाचा आनंद काय, तर भाऊबीज आणि दिवाळीच्या शुभ अवसरावर हा लाभ बहिणींना दिला जाणार आहे आणि या योजनेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, तसेच सण साजरा करण्यासाठी आर्थिक आधारसुद्धा मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कमेंट करून सांगा तुम्हाला भाऊबीजची ओवाळणी हवी की नाही किंवा दिवाळीचं गिफ्ट हवं की नाही. जर का तुमची इच्छा असेल की आम्हाला हवं आहे तर लगेच तुम्हाला पैसेसुद्धा पाठवले जातील. हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा, कारण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे, म्हणून सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला शेअर करायचे आणि
चॅनलला सर्व बहिणींनी सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.